चव्हाण साहेबांचा 40वा पुण्यतिथी। अरे तुम्ही गप्पा बसताय का? ही काय पद्धत झाली रेसिक? मी महाराष्ट्र जनतेची 13.5 कोटी जनतेच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। तमाम 13.5 कोटी जनतेच्या वतीनं मी इथं समाधीचं दर्शन घेण्याच्या करता आलो होतो। मी मुश्रीफ साहेब, मकरंद आबा आणि आमचे सचिन पाटील दर्शन घेतलं। खरं तर इथं आल्यानंतर अनेकदा एक वेगळ्या प्रकारचं मनाला समाधान मिळतं, कारण चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृतपणा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला शिकवलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने ह्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस त्या सुसंस्कृतपणाची किती गरज आहे व एकेका वाचाळवीरांचे आपण स्टेटमेंट ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या लक्षात आलं। खरं तर एक चांगल्या प्रकारची शिस्त, विरोधकांना पण एक रिस्पेक्ट देणं आणि साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा सगळ्या क्षेत्राशी समरस होऊन त्यांचेही प्रश्न समजून घेणं, ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरुवातीला राज्याचे प्रमुख या नात्याने चालू केली आणि नंतर पण अनेक मुख्यमंत्र्यांनी ती टिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। ही गोष्ट नाकारता येणार नाही, परंतु त्यावेळेस त्यांची भाषणं, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं व्हिजन जे आता आपल्याला MIDC दिसतात, अनेक जे आपल्याकडं धवल क्रांती झाली असेल, उद्योगधंद्यामध्ये आपल्या इथं क्रांती झाली असेल, आपल्याकडे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असतील, त्या सगळ्याचा पाया रचण्याचं काम त्या काळामध्ये चव्हाण साहेबांनी केलं। त्याच्यामुळं महाराष्ट्र कदापि चव्हाण साहेबांना विसरू शकत नाही, ही आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल। आम्ही देखील महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे। आम्ही आमचं एक नेता म्हणून जे त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो। चव्हाण साहेबांचा आदर्शच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत असतो आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे। त्याबद्दल आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान देखील मिळतं। त्यामुळे मी पुन्हा एकदा मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की त्यांनी घालून दिलेल्या दिशेनी, रस्त्यानी आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे, सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक जोमाने पुढे देण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। हीच खऱ्या अर्थाने आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या चव्हाण साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल। पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे? काय नाही, आम्ही तिघे बसू, काही फॉर्म्युला वगैरे काही नाही त्याच्यामध्ये। ऐका तरी तुम्ही लगेच दुसराच प्रश्न काढताय। काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली, सर्व अधिकार मला दिले। मला वाटतं एकनाथराव शिंदेंची नेता निवड काल संध्याकाळी केली, त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत। आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेता निवड काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल। आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघही एकत्र बसू, वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी, आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू, वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत। पत्रकार मित्रांनो, मी सहज बघत होतो, राज्याची निर्मिती 1 मे 1960ला झाली। आज आपण 25 नोव्हेंबर 2024। ह्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा 222 पर्यंत गेलेला होता। आज तो आकडा 232 ते 33 पर्यंत पोहोचलेला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती, एखादी आघाडी, एखाद्या अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय। वेगवेगळ्या लाटा आल्या, इंदिराजींची लाट आपण बघितली, मोदी साहेबांची 2014ची लाट आपण बघितली,
आपण त्या ठिकाणी राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली. अनेक मान्यवरांच्या लाटा आपण